सनरायझर्स हैदराबादला टार्गेट होतं 166 धावांचं, ते त्यांनी 9.4 षटकात म्हणजे 58 चेंडूत संपून टाकलं. मॅच फिनिश. म्हणजे मला एका पॉईंटला असं वाटत होतं ना की अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडला उरलेली 10.2 षटकंही बॅटिंग करून द्यावी. म्हणजे ट्रॅव्हिस हेड सीझनच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं ना की आमचं टार्गेट आहे 300 धावांचं. ते खरंच कळलं तरी असतं की 300 धावा होतात की नाही किंवा किती जास्ती धावा होत आहेत. काय तुफानी फलंदाजी केली आहे दोघांनी. ट्रॅव्हिस हेड 30 चेंडूत नाबाद 89, 8 चौकार, 8 षटकार, जवळपास 300चा स्ट्राईक रेट. आणि त्याच्यात तोडीस तोड अभिषेक शर्मा खेळला. 28 चेंडूत नाबाद 75, 8 चौकार, 6 षटकार, 267चा स्ट्राईक रेट. म्हणजे या आकडेवारीसमोर लखनौची आकडेवारी काढणं म्हणजे सूर्यासमोर काजवा दाखवण्यासारखं आहे. काय आकडेवारी होती लखनौची? पॉवर प्लेमध्ये 2 आऊट 27, 10 ओव्हरनंतर 3 आऊट 57, 100 व्हायला 15वं षटक उजाडलं. म्हणजे ह्या समोर सनरायझर्स हैदराबादनी पॉवर प्लेमध्येच 107 धावा केल्या. इथेच दिसून येतं की काय तुफानी फलंदाजी केली आहे.